या गावामध्ये मी मागच्या वेळेस 26 जानेवारीच्या प्रोग्रामला खासदार साहेबांसोबत आलो होतो आणि तिथे मला दिसलं की इथे प्रचंड लोकांची उत्सुकता आहे या गोष्टी सगळ्या करण्यासाठी. आणि तेव्हाच मी एक असं प्रपोजल दिलं होतं की आम्ही जसं धनगरवाड्याच्या शाळेमध्ये त्या शाळेला AI रेडी करतोय किंवा इंटरनॅशनल दर्जाची शाळा वारे सोबत करतोय, तसं या गावात आपण असं एखादं सेंटर सुरू करू शकतो का? कारण मी मी नेहमी सिस्टमला चॅलेंज करण्यावरती विश्वास ठेवतो. कारण आज आपल्या आजूबाजूला बघतोय, जसं सर बोलले की 20-20, 25-25 किलोमीटर लांब गाड्या येतात आणि मुलांना घेऊन जातात आणि पालकांना दुर्दैवाने पर्याय नाहीये. त्यांना असं वाटतं की आमचा मुलगा किंवा मुलगी ही चांगल्याच शाळेत शिकली पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना दुर्दैवाने इंग्लिश मिडियम शाळेमध्ये मुलांना टाकावं लागतंय. आजच्या स्पर्धेच्या युगात कुठल्याही पालकाला असं वाटत नाही की आमचा मुलगा मुलगी मागे राहावे. त्याला कारण असं आहे की आपण शिक्षक लोकांनी म्हणा किंवा आपण पूर्ण सिस्टमनेच ह्या सरकारी शाळांच्या प्रत तशा ठेवल्या नाहीत. मला अजूनही आठवतंय की आम्ही 10वी नान्नजला शाळेत यायचो, पण दररोज भीती असायची की आमचे सर छडी घेऊन दरवाजात उभे असतील का. वेळेवरच जायचं, वेळेवरच राहायचं, सगळे नियम पाळायचे, दररोज गृहपाठ करायचे, वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये सहभागी व्हायचं, कारण त्यावेळेस एक भीती होती. आज शिक्षकांनी जर एका मुलाला मारलं तर दुसऱ्या दिवशी पालक शाळेत येतो आणि त्या शिक्षकांना शिवी देतो किंवा मग त्याच्यावर कंप्लेंट टाकायला जातो. हे दुर्दैव आहे, कारण आपण शिक्षकांनाही तसं फ्रीडम देत नाही. आणखी एक प्रॉब्लेम असा मी बोलेल की शिक्षक ज्या शाळेत शिकवतो तो त्या गावातच राहत नाही, तो तालुक्याच्या ठिकाणी राहतो आणि त्याचेच मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकत असतात. त्यामुळे तो त्या शाळेत काय लक्ष देणार आहे. तर हे सगळं सिस्टमचं दुर्दैव आहे. हे सत्य नाही आहे, कारण वारे सरांसारखे शिक्षक जर एखाद्या शाळेला इंटरनॅशनल दर्जाची शाळा करू शकतात तर आपल्या इथले शिक्षक का करू शकत नाही. मला सांगायला आवडेल तुम्हाला की वाबळेवाडीच्या शाळेमध्ये अजूनही 2-3 हजार लोकांची वेटिंग असते जिल्हा परिषद शाळेमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. इव्हन जालिंदर नगरच्या शाळेला आम्ही स्वतः भेट दिली, तिथेही अशा प्रकारचे प्रयोग आहेत. ते मुलं मला असे वाटतात की एवढे मॅच्युअर आहेत, मुलांनी प्रेझेंटेशन दिलेत सगळ्या गोष्टींची. लहान लहान मुलं समोर येऊन इंग्लिशमध्ये बोलतायत किंवा वेगवेगळ्या गोष्टी करून दाखवत आहेत. तर झेडपीच्या शिक्षकामध्ये कुठलीही कमतरता नाही आहे किंवा सिस्टममध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. शिक्षकाची मानसिकता ही महत्त्वाची आहे आणि ती करण्याची गरज आहे. तर माझं असं एक वैयक्तिक स्वप्न आहे की झेडपी शाळांना पुन्हा पुनर्जीवित करण्यात यावं. त्या निमित्ताने आम्ही धनगरवाड्याची शाळा एक दत्तक घेतलेली आहे, ज्याला आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि दुसरा प्रयोग आम्हाला चिंचोली गावात खरंच करायचा आहे. पण इथे एक मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे, तो म्हणजे 2 शाळा आहेत. आता ह्या शाळेत गेलं तर गावातले मुलं बिचारे, कारण हा प्रयोग आपण लहान मुलांसाठी करतोय, एखाद्या वाडीला किंवा ज्या वाडीला सांभाळणारे लोक आहेत त्याच्यासाठी नाहीये. तर इथे जर तो प्रयोग झाला तर त्या मुलांना बिचाऱ्यांना वाईट वाटेल किंवा ते जेव्हा मोठे होतील ते तुम्हाला मतदान करणार नाही. आणि तिकडे जर केला तर प्रॉब्लेम असा आहे की इथे जे मुलं शिकतात त्यांना वाईट वाटेल, परत ते त्यांना मतदान करणार नाही. त्याच्यामुळे राजकारण्यांनी किंवा गावातल्या मोठ्या लोकांनी थोडासा सामंजस्यपणा दाखवून एक कॉमन जागा घेतली पाहिजे आणि त्या कॉमन जागेमध्ये आपण हा प्रयोग केला पाहिजे, एखाद्या शाळेत न करता, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण प्रयोग काय आहे तो मी गावच्या लोकांच्या थोड्या माहितीसाठी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश जो आपल्याला साध्य करायचा तो म्हणजे तिथे असलेल्या शिक्षकांचा माइंडसेट बदलणं. त्यांचे मुलं जर कुठल्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकत असतील तर शिकू द्या. 1 वर्षानंतर त्यांना असं वाटलं पाहिजे की आमचे मुलंही ह्या शाळेत शिकायला आले पाहिजे. पहिला बदल आपल्याला तसा घडवून आणायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते शिक्षक जरी आता तालुक्याच्या ठिकाणी राहत असेल, त्यांना असं वाटलं पाहिजे की मी एवढं सगळं चांगलं चाललं तर मी या गावातच घर घेऊन राहतो. हा माइंडसेट बदल, कारण तो शिक्षकाने जेव्हा तो ठरवेल तेव्हाच आपलं सगळं हे प्रयोग साध्य होणार आहे. त्यामुळे तो पहिला बदल आपल्याला घडवायचा आहे. दुसरी गोष्ट, ही शाळा अशी असली पाहिजे की जिथे तुम्ही सगळ्यांना माहिती आहे 12 बलुतेदार नावाचा प्रकार. पूर्वी प्रत्येक गावामध्ये सुतार असायचा, चांभार असायचा, लोहार असायचा, सगळे असायचे. आणि त्यामुळे त्या गावात ज्या काही गोष्टी लागतात आहे, म्हणजे सुतारकीचं काम असेल सुतार करून देत होता, चपलांचं काम असेल तर तो चांभार करून देत होता, मडके भांडी लागत असेल तर तो कुंभार करून देत होता. या गोष्टी लोप पावत गेल्या. आज आपल्याला स्टीलची भांडी मिळतात, आज आपल्याला बाजारातून चपला मिळतात, सगळ्या मिळतात. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी, एक सिंपल गोष्ट सांगतो, मोची नावाचा एक ब्रँड आहे, ऐकलं असेल आपण. मोची कोणाला म्हणतो हिंदीमध्ये? चांभाराला. मोची नावाचा एक इंटरनॅशनल ब्रँड तयार झालाय, ज्याचे शॉप सगळ्या मोठ्या मोठ्या मॉलमध्ये आहेत.
आणि त्यांच्याकडे जर चपला घ्यायला गेल्यात तुम्हाला 4,000चे बुटं 5,000च्या चपला असं भेटेल. कशातून तयार झाला हा ब्रँड? कोणीतरी केलाच असेल. साधी चप्पल फक्त ग्लॅमरस बनवली किंवा त्याला मॉलमध्ये आणलं आणि त्याला चांगलं ब्रँड नेम दिलं आणि मार्केट केलं आणि तो एक ब्रँड तयार झाला. आयडिया कोणाची होती? एका साध्या कुंभाराची असेल. तर लहान मुलांना ह्या गोष्टी शिकवणं खूप जास्त गरजेचं आहे. आज ॲमेझॉनवरती माती विकते, माती किंवा गोवऱ्या आपण थापतो ना, त्या सुद्धा विकतात. आपण फक्त मुलांना दाखवून देत नाही. मला असं वाटतं शिक्षणासोबत आपण तयार केलेल्या गोष्टी किंवा आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टी ग्लॅमरस कशा करायच्या, त्याची मार्केटिंग कशी करायची, त्याची पॅकेजिंग कशी करायची, हे शालेय वयातून मुलांना शिकायला मिळालं पाहिजे. माझ्या स्वप्नातली शाळा अशी आहे की त्या शाळेमध्ये गणित विज्ञानाच्या व्यतिरिक्त मुलांना हे सगळे एक्सपेरिमेंट करता येतात. मुलांना जेवण बनवता येते, मुलांना म्युझिक वाजवता येते, मुलांना गाता येते, मुलांना प्लॅस्टिकच्या वस्तू बनवता येतात, मुलांना AI करता येते, मुलांना कोडिंग करता येते, मुलांना मोबाईल ॲप करता येतात, मुलांना अगदी शेती कशी करायची ऑर्गॅनिक पद्धतीने हे शाळेत शिकवलं जाते. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण एका छताखाली जर आणल्या तर मुलांचा खरं तर सर्वांगीण विकास होईल. मुलांना ते करायला आवडेल. कारण तुम्ही वारे सरांच्या शाळेमध्ये 1ली, 2री, 3री, 4थी असा वर्ग बसत नाही. त्यांच्याकडे सगळे मुलं एकत्र बसतात. ज्या मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी मुलं करतात. 2रीचा मुलगा 1लीच्या मुलाला समजावतो, 3रीचा मुलगा 2रीच्या मुलाला समजावतो, 4थीचा मुलगा 3रीच्या मुलाला समजावतो. तो एकमेकांबरोबर खेळून हसत खेळत शिकतात. या गोष्टी करण्याची गरज आहे. शिक्षकांचा ताण त्याच्याने कमी होणार आहे. पण त्याचबरोबर मुलं आपापल्या मित्रांकडून जास्त शिकणार आहे. लिडरशिपची भावना तयार होणार आहे. आणि असे वेगवेगळे अनेक प्रयोग असतील शाळेमध्ये तर मुलांना घरी जाऊन मोबाईलवरती ब्राउज करण्यापेक्षा त्यांना शाळेत राहायला आवडेल. मी त्या शाळेत रविवारी व्हिजिट केली होती, तरी पण सगळे मुलं त्या शाळेत प्रेझेंट होते. कोणीतरी म्युझिकचं काहीतरी करत होतं, कोणीतरी वेगळे. त्यांच्या शाळेच्या बाहेर जे गार्डन होतं त्यात पाईपने पाण्यावरची शेती पिकवली होती त्या मुलांनी. म्हणजे पाईप टाकले होते, त्याला कापलं होतं, त्यात ग्लास टाकून पाण्यातून खत सोडून त्याच्यावरती भाजीपाला मुलांनी शाळेत तयार केला होता. या गोष्टी मुलांना दाखवणं गरजेचं आहे. आपण नाही म्हणत की त्याच्यातून आपण काही बिझनेस करू, पण मुलांना जर लहान वयात ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या तर ते मुलं पुढे जाऊन त्यांचे व्यवसाय करतील. शाळेत त्यांना त्या गोष्टी एन्जॉयबल वाटतील, त्याच्यामुळे ते शिकण्यात जास्त इंटरेस्ट घेतील. अशा गोष्टी करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे असं सेंटर मला असं वाटतं ह्या गावात व्हावं. गावाची पॉप्युलेशन बरंच मोठं आहे, ते अनेक मुलं शिकत आहेत आणि त्या सेंटरमधून मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्या सेंटरमधून असे नागरिक इथून तयार व्हावे की त्यांचे मोठमोठे व्यवसाय असावेत. आणि हे माझं स्वप्न आहे. हे आम्ही धनगरवाड्यावर करायला चाललोय. तेच मला असं वाटतं चिंचोली गावात हे होऊ शकतं. आणि व्हायला कारण असं आहे की इथे अनेक दानशूर लोक आहेत, शिक्षणासाठी झिजणारी लोक आहेत आणि त्याच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला असं वाटतं की हे बदल होणार आहे. त्यामुळे याचा विचार आपण सगळ्यांनी परत एकदा करावा आणि आपण नक्कीच पुढच्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जूनपासून जर शक्य झालं तर ह्या गोष्टी आपण इथे करू. धन्यवाद.